नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज देशात पहिला असा प्रकल्प सुरू झाला जो खाजगी क्षेत्राचा आहे आणि C-295 सारखं अत्याधुनिक विमान बांधण्याचा हा प्रकल्प आहे। टाटा एरोस्पेस आणि एअरबस यांच्या संयुक्त माध्यमाने हा प्रकल्प पूर्ण केला गेला। आपल्याला आठवत असेल, उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे सातत्याने ज्या काही गोष्टी महाराष्ट्राबाहेर गेल्या याचं रडगाणं लावत असतात, त्याच्यातला हा प्रकल्पही आहे। त्यांना असं वाटतं की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पण नरेंद्र मोदींनी, अमित शहांनी काहीतरी काडी केली आणि हा महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातमध्ये, आणि तोही बडोद्याला गेला जिथे मराठी माणसांची संख्या भरपूर आहे। ही रडारड महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात चालू होती। आता त्याला जेमतेम 2.5 वर्ष पण पूर्ण झालेली नाहीत, पण हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत त्याचं लोकार्पणही झालं। भारत एअरबसकडनं 56 विमानं विकत घेणार आहे, त्यातली 16 विमानं फ्लाय अवे कंडिशनमध्ये भारताला मिळणार आहेत आणि 40 विमानं बडोद्याच्या या प्रकल्पामध्ये पूर्ण केली जाणार आहेत। या विमानात लागणारे जवळपास 12,000 वेगवेगळे भाग भारतात बनवण्यात येणार आहेत। काही भाग आपल्याला आयात करावे लागतील, इंजिन आणि महत्त्वाच्या यंत्रणा आहेत त्या आणखीन काही वर्ष आयात कराव्या लागतील, पण या विमानात भारतात बनलेले 12,000 सुटे भाग वापरण्यात येणार आहेत आणि हे सुटे भाग देशातल्या अनेक ठिकाणी बनणार आहेत। आणि मला खात्री आहे की नाशिक जवळच्याही भागात जिथे एव्हिएशन इंडस्ट्रीचा बेस आहे तिथे देखील यातले काही भाग बनतील। आता हे महत्त्वाचं कशासाठी आहे ते समजून घेणं आवश्यक आहे, कारण ही जी विमानं आहेत C-295 ही एकाच वेळेला साधारणतः 7 टन म्हणजे 7,000 किलो वजन वाहून नेऊ शकतात। साधारणतः 71 सैनिकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं। 30,000 फुटाची उंची ही विमानं गाठू शकतात। रिट्रॅक्टेबल लँडिंग गिअर हे याचं वैशिष्ट्य आहे। अतिशय कमी अंतरात, कारण विमानाला टेक ऑफ आणि लँडिंगला खूप मोठी जागा लागते आणि युद्धभूमीवर एवढी मोठी जागा असतेच असं नाही। आणि हे जे विमान आहे, ज्याच्याबद्दल मागे एकदा आदित्य ठाकरेच नवी मुंबईच्या विमानतळावर उतरवलं, तर त्यांचं म्हणणं होतं की नवी मुंबईला धावपट्टीच तयार नाही आहे म्हणून हे विमान उतरवलं, कारण हे कुठेही गवताळ भागातही उतरवता येतं। अरे धावपट्टी तयार नसेल तर ती ड्रोन वगैरे सगळे तुमच्या हातात आहेत, सॅटेलाइट इमेजेस आहेत, बघा तुम्ही धावपट्टी बांधले का नाही बांधले। पण या विमानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे विमान साधारणतः अगदी एकदम अत्युत्तम धावपट्टी नसेल, मेकशिफ्ट धावपट्टी असेल तिथेही हे उतरू शकतं। आणि प्रेशराईज केबिन असते, याला केबिन प्रेशर कमी जास्त होत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लढाऊ विमानांना हवेतल्या हवेत रिफ्युएलिंग करायची सोय देखील या विमानात आहे, म्हणजे याच्यातनं फिक्स विंग विमानांना हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करता येतो। हे विमान जगभरात अतिशय लोकप्रिय आहे आणि आत्तापर्यंत एकूण 301 ऑर्डर याच्या आलेल्या आहेत। 225 डिलिव्हरी देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे जे 76 अजून डिलिव्हरी द्यायच्या बाकी आहेत त्यातल्या 40 म्हणजे निम्म्याहून जास्त एकट्या भारतात आहेत। आता हा प्रकल्प बडोद्यात गेला म्हणून जे रडारड करतात त्यांना अजूनपर्यंत एका छोट्याशा भूखंडावर स्वतःच्या आजोबांचं स्मारक बांधता आलं नाहीये। अजूनही काम चाललंय आणि किती वर्ष चालेल माहीत नाही। या काळात यांच्या आजोबांचं स्मारक पूर्ण व्हायच्या आत मोदी सरकारने स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारला, भारत मंडपम उभारून झाला, मेट्रोच्या अनेक सेवा सुरू झाल्या, आता हे विमानाचा प्लांट देखील सुरू झाला। यांचं एक स्मारक उभारत आहे अजून आणि गप्पा मारतायत एअरबस बनवण्याच्या, ज्यांना स्थगितीशिवाय, पर्यावरणाच्या नावाने काड्या करण्याशिवाय, ज्यांना काही माहीतच नाहीये, कुठलाही अनुभव नाहीये, त्यांना असं वाटतं की नुसती चर्चा केली महाराष्ट्राची की लगेच महाराष्ट्र प्रकल्प आला, लगेच दुसऱ्या दिवशी रोजगार सुरू झाले। जिथे विधानसभेचं अध्यक्षपद देता आलं नाही त्याच्यातही वाटे, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला नाही करायचं, कोणाला किती वाटा,
इथे प्रकल्प 2.5 वर्षात जाऊन पूर्ण झाला आणि हे सांगताना नरेंद्र मोदींनी स्वर्गीय रतन टाटांची आठवण सांगितली. अशाच प्रकारे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जर्मन कॅनेडियन कंपनी बंबार्डियर त्याचा लोकल ट्रेनचे डबे किंवा मेट्रोचे कोचेस ते बनवण्याचा कारखाना रेकॉर्ड वेळेत भारतामध्ये सुरू झाला होता. तोही बडोद्यात सुरू झाला होता. म्हणजे सारखं म्हणतात ना, हे गुजरातला का नेलं, बडोद्याला का नेलं, कारण तिथे इतिहास आहे अशा प्रकारचे प्रकल्प रेकॉर्ड वेळेत पूर्ण होण्याचा. तुमच्याकडे इतिहास आहे का कुठला प्रकल्प पूर्ण केलाय? फक्त दुसऱ्यांनी केलेल्या प्रकल्पाला स्वतःच्या आजोबांची नावं द्यायची एवढंच माहिती आहे. किंवा अर्धवट पूर्ण झालेला मेट्रो रेल्वे सुरू करून दाखवायचा काहीतरी, की करून दाखवलं म्हणून. काय बोगदा, जलबोगदा बांधायचा, हे असे प्रकल्प तुम्ही पूर्ण केलेत. एवढ्या मोठ्या स्केलचे प्रकल्प पूर्ण करणं ही काही थट्टा नाही आहे. जगात, मी भारतात नाही म्हणते, जगात अशा गोष्टी फारशा कुठे होत नाही. आणि याचा फायदा असा होणार आहे की 2-3 फायदे ते थोडक्यात सांगतो, कारण हा व्हिडिओ फार लांबायचा नाही आहे मला. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता ज्या प्रकारची युद्ध सुरू आहेत, लक्षात घ्या मित्रांनो, एकीकडे गाझापट्टीमध्ये युद्ध सुरू आहे. परवा इस्रायलने इराणवर हल्ला केला. जेव्हा विमानं 1,500-2,000 किलोमीटर जाऊन हल्ला करून परत येतात, तेव्हा त्यांना हवेत रिफ्युएलिंग करणं किती महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारे गोष्टी जेव्हा रशिया युक्रेन युद्धात होतात, त्याच्यामध्ये आज रशियाची अवस्था अवघड आहे. रशिया तंत्रज्ञानाच्या अभावी अनेक गोष्टींचं उत्पादन करू शकत नाही आहे. म्हणजे भारतासाठी रशिया हा अतिशय विश्वासार्ह मित्रदेश असला तरी देखील रशिया जे संरक्षण साहित्य बनवतं त्यातलं बरंचसं तंत्रज्ञान वेगवेगळ्या देशातनं येतं आणि जे पाश्चिमात्य देशातनं येत नाही ते चीनमधनं येतं. आणि मग आपल्याला ही निवड करायची की चीनी बनावटीचं रशियन साहित्य आपल्याला घ्यायचं आहे का? कारण एकदा तुम्ही चीनी बनावटीचं घेतलं म्हणजे तुम्ही विमान रशियाकडनं घेतलं आणि त्याच्यातले सुटे भाग चीनमधनं आलेले असले तर आपण चीनवर अवलंबून असल्यासारखी अवस्था होते. आणि त्यामुळे भारताला जेवढ्या वेगवेगळ्या ठिकाणून गोष्टी आणता येतील, बनवता येतील ते शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाश्चिमात्य देशांमध्ये, खास करून स्पेनमध्ये ही विमानं बनतात. एअरबस ही काही स्पॅनिश कंपनी नाही आहे, ही फ्रेंच कंपनी आहे. फ्रेंच आणि जर्मनीचाही त्याच्यात वाटा आहे. पण ही विमानं स्पेनमध्ये बनतात. आणि तीच गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जो बडोद्याचा प्लांट आहे तो C-295साठी आहे. लक्षात घ्या, भारताने 1,000हून जास्त विमानांची ऑर्डर दिलेली आहे. आणि या विमानांमध्ये एअरबसची A321 वगैरे जी विमानं आहेत, म्हणजे बोईंग 737 आणि एअरबस A320, 321 या विमानांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आणि जेव्हा तुम्ही एअरबसची C-295 विमानं भारतात रेकॉर्ड वेळेत बनवू शकता, जगात कोणत्याही देशामध्ये एवढ्या रेकॉर्ड वेळात अशा प्रकारे विमानं बनवण्याची क्षमता नाही. आणि जेव्हा भारताने हे बनवून दाखवलं, आणि युरोपला सगळीकडे गरज आहे, गरज अशासाठी आहे की अमेरिकेतल्या निवडणुकीत काय होतं याच्यावर त्यांची नजर आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला तर ट्रम्प त्यांना वाऱ्यावर सोडतील आणि मग त्यांना स्वतःच्या संरक्षणाची सिद्धता स्वतःला करावी लागेल. आज त्यांची ही क्षमता नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरीकडे कमलाबाईंचा विजय झाला तर अमेरिका अशा सगळ्या गोंधळात जाईल, अनबर्डन बाय काय जे आहे ते व्हॉट कॅन बी. तर युरोपला आता जाणीव झाली की आपल्याला स्वयंपूर्णता, आपल्याला संरक्षणाच्या बाबतीत तातडीने प्रयत्न करायची आवश्यकता आहे. चीनवर ते विश्वास टाकू शकत नाही, कारण चीन रशियाचा मित्रदेश आहे. चीनवर रशिया टिकून आहे. आणि भारतात जर अशा प्रकारच्या संधी असतील तर एकाहून एक युरोपियन कंपन्या भारतात येतील. जर्मनीचे अध्यक्ष जवळपास अख्ख्या मंत्रिमंडळासकट भारतात होते आणि आता स्पेनचे पंतप्रधान आलेले आहेत. आणि त्यामुळे जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर मला खात्री आहे की अनेक वेगवेगळ्या विमानांचं उत्पादन, त्याचं MRO आणि हे जे हा जो प्रकल्प आहे बडोद्याचा, त्याचा जो मेंटेनन्स आहे पूर्ण त्याचा लाईफ स्पॅन, तो भारतामध्ये त्याचा मेंटेनन्स केला जाणार आहे. याच्यातनं हजारो अभियंत्यांना, इंजिनियर्सना ही कौशल्य प्राप्त होणार आहे, ज्याच्या आधारावर भविष्यात आपण आपलं स्वतःचं विमान डिझाईन करू शकू, बनवू शकू. आणि दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा आमचा प्रकल्प चोरला, आमचं सरकार पाडलं, आमचं हे चोरलं, आमची मुंबई चोरली, हे रडारड करण्यापेक्षा महाराष्ट्रात
या पुढचे प्रकल्प कशा प्रकारे येतील, किती जलद येतील. कारण नागपूरला पण ते MRO करायचं होतं. नितीन गडकरी केव्हापासून म्हणतात, ते भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यापासून बोलतात मिहानमध्ये किती नोकऱ्या होणार आहेत आणि MRO कसं येणार आहे. काही झालं नाही, कारण हा महाराष्ट्राचा ट्रॅक रेकॉर्ड दुर्दैवाने देवाच्या आघाडी सरकार नंतर महाविकास आघाडी सरकार, हा ट्रॅक रेकॉर्ड जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही. पण चांगली गोष्ट आहे की देशात कुठेतरी होतं आहे आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात जेव्हा होते तेव्हा 4 आणखीन कंपन्या, 4 आणखीन देश, कारण अनेकांनाही अशी विमानं हवी आहेत आणि त्याच्यासाठी भारताचं जगासमोर एक पर्याय म्हणून असणं अतिशय आश्वासक आहे. टाटा कंपनीने याच्यामध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. टाटा हे नाव असल्यामुळे एअरबसनी ही भागीदारी केली. टाटाची विश्वासार्हता आहे, कारण परदेशी कंपन्यांना ही भीती असते की आपलं तंत्रज्ञान कोणी चोरेल की काय, आणि त्यामुळे टाटांचं याच्यात असणं हे महत्त्वाचं आहे. आता टाटा एअरस्पेस बरोबर आणखीन भविष्यात असे प्रकल्प देशात आणखीन किती येतील आणि त्यातले महाराष्ट्रात किती येतील. इन्फ्रास्ट्रक्चर याच्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातनं जातो, त्या समृद्धी महामार्गाच्या बाजूला अनेक डिफेन्स झोन आहेत, ते कसे विकसित करता येतील ह्याचाही विचार करायला पाहिजे. पण हा विचार निवडणुकांनंतर, पण निवडणुकांनंतर तो विचार करायचा तर काम करणारं सरकार, रडणारं सरकार नाही, काम करणारं सरकार निवडून देणं आवश्यक आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.